उद्योग योग योग म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये भक्तियोग आहे, ज्ञानयोग आहे, राजयोग आहे आणि कर्मयोग आहे. त्याचा संबंध पुन्हा परमेश्वराशी आहे. परमेश्वराचा संबंध आपल्याशी आहे. आपला आणि परमेश्वराचा संबंध जगाशी आहे. हे सर्व जे आहे हे एकमेकांशी कसे संबंधित आहे आणि हा संबंध लक्षामध्ये घेऊन ज्या वेळेला मनुष्य उद्योग करतो त्यावेळेला त्याचा तो उद्योग हा सर्वात श्रेष्ठ योग ठरतो. आता उद्योग करणारी पुष्कळ आहेत, पण त्यांचा उद्योग हा श्रेष्ठ योग असेल असं नाही. म्हणून उद्योग हा सर्वात श्रेष्ठ योग आहे केव्हा, हा सुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि म्हणून हा विषय अनेक प्रकाराने मांडण्यासारखा आहे, मोठा विषय आहे. 2 दिवसामध्ये जेवढं आपल्याला सांगता येईल तेवढं मी सांगण्याचा प्रयत्न करेन. पहिली गोष्ट लक्षात ठेवायची की हा आपला जो हिंदुस्थान देश आहे तो एकेकाळी सुवर्णभूमी म्हणून प्रसिद्ध होता. एकेकाळी सुवर्णभूमी म्हणून प्रसिद्ध होता. आज सुवर्णभूमी म्हणण्यापेक्षा आज वर्णभूमी शिल्लक राहिले. वर्णभूमी म्हणजे कळलं ना, 4 वर्ण, वर्णभूमी म्हणून शिल्लक राहिले. आणि दिवसेदिवस परिस्थिती अशी खालावत चाललेली आहे की सुवर्ण वर्ण बाजूलाच राहिलं, पण वरण भात खायला सुद्धा आज लोकांची वानवा झालेली आहे. इतकी बिकट परिस्थिती निर्माण झालेली आहे. का हा प्रश्न नेहमी विचारावा असं मी नेहमी आमच्या शिष्यांना उत्तेजन देतो. असं उत्तेजन कोणी देत नाहीत बरं का. बाकीचे सगळे बुवा बाबा महाराज प्रश्न विचारायचा नाही, तुम्ही आमच्यावर श्रद्धा ठेवा, तुमचं आम्ही सर्व काही पाहून घेऊ, सर्व तुमची जबाबदारी आमच्यावर, घेत नाही काहीच. पण अशा तऱ्हेने ते सांगतात. सांगायचा मुद्दा असा की ही सुवर्णभूमी एकेकाळी होती, आज ती राहिलेली नाही. इतकंच नव्हे तर ही भूमी सुवर्णभूमी होती म्हणूनच या राष्ट्रावर, आपल्या हिंदुस्थान देशावर अनेक परकीय आक्रमणं झाली. अनेक परकीय आक्रमणं जी झाली ना ती याचमुळे की हा हिंदुस्थान देश एकेकाळी सुवर्णभूमी होता. ते सुवर्ण लुटून जायचे. शेवटी त्यातल्या काही लोकांनी असा विचार केला की सुवर्ण लुटून जाण्यापेक्षा आपण इथेच मुक्काम केलेला काय वाईट, म्हणून मग परकीयांनी मग इथेच मुक्काम करायला सुरुवात केली. आणि अशा त्याने 1000 वर्ष आपण गुलामगिरीत होतो. लक्षात घ्या, 1000 वर्ष आपण गुलामगिरीत होतो. या 1000 वर्षाच्या गुलामगिरीच्या काळात आपण आपलं जे काही पूर्वी चांगलं होतं ते विसरून गेलो. जे काही चांगलं होतं ते सगळं विसरून गेलो. आणि जितकं वाईट म्हणता येईल ना तितकं आपण स्वीकारत गेलो. उदाहरणं द्यायचं झालं तर आपल्याला असं दिसून येईल की आपल्या ऋषीमुनीने आपल्याला पुन्हा एक सिद्धांत सांगितला. पुन्हा एक सिद्धांत सांगितला. काय सिद्धांत सांगितला? तत्त्वमसी, ते तू आहेस. सोहम, तो मी आहे. अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे. मी आत्माराम आहे. सर्व उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. ते चैतन्य तत्व म्हणजे सच्चिदानंद स्वरूप चैतन्य तत्व म्हणजे ईश्वर परमेश्वर, तो तुझ्या हृदयामध्ये आहे. नवे तो आणि तू एकच आहे. हा सिद्धांत आपल्या ऋषी मुनीने हजारो वर्षापूर्वी सांगितला. हा सिद्धांत इतका महत्त्वाचा आहे की मला ते विचारलं जगात आतापर्यंत सर्वात मोठा सिद्धांत किंवा सर्वात मोठा शोध कुठला,
तर मी सांगेन हा शोध सर्वात महत्त्वाचा आहे, तत्त्वमसी. एवढा मोठा शोध, एवढा मोठा सिद्धांत आपल्या ऋषीमुनीने आपल्याला दिला, पण आपण त्याचा कधी स्वीकारच केला नाही. आपण त्याचा कधी स्वीकारच केला नाही. त्याचा परिणाम असा झाला की आपण त्या सिद्धांताला इतके विसरलो, इतके विसरलो, इतके विसरलो की आज कुठल्याही बुवाकडे गेलात, बाबाकडे गेलात, महाराजांकडे गेलात, कुठेही तुम्ही अध्यात्माच्या प्रांतात कुठेही जा, तुम्हाला जास्तीत जास्त जर काय सांगतील तर ते कर्मकांड करायला सांगतील. हे करा, ते करा, अमुक करा, तमुक करा, हे केलं नाही तर पाप लागेल, तमुक केलं तर पुण्य लागेल, अशा अनेक गोष्टीने तुम्हाला म्हणजे कर्मकांड करून आणि अंधश्रद्धेची जोपासना करून या सर्व लोकांनी तुम्हाला इतकं जखडून टाकलेलं आहे की तुम्ही त्याच्यातून बाहेर पडू शकत नाही. की त्याला सायकोलॉजिकल प्रिझन असं एके ठिकाणी डॉक्टर मर्फीने म्हटलेलं आहे. तर हे जे सायकोलॉजिकल प्रिझन ज्याच्यामध्ये आपण अडकून पडलेलो आहोत, तो प्रिझन आपल्याला तोडता आला पाहिजे, तरच आपण त्याच्यातून मुक्त होऊन आज खऱ्या अर्थाने स्वतंत्र जीवन किंवा मुक्त जीवन किंवा सुखी जीवन किंवा आनंदी जीवन किंवा समाधानी जीवन जगू शकू. आणि म्हणून हा जो सिद्धांत आहे, हा सिद्धांत आपण सतत स्मरणात ठेवलं पाहिजे. आपण नामस्मरण म्हणतो, पण नामस्मरण म्हणजे आपण आज जे नामस्मरण करतो ते, आणि संतांना जे अभिप्रेत नामस्मरण आहे याच्यामध्ये भूवैकुंठ इतकं अंतर आहे. भूवैकुंठ किंवा जमीन आसमान इतकं अंतर आहे. आज सर्वसाधारण लोक जे नामस्मरण करतात ते आणि खरं नामस्मरण तेच आहे, ते तू आहेस हे स्मरणात ठेवणं ना, ह्याला नामस्मरण म्हणतात. ते तू आहेस हे स्मरणात जो ठेवतो ना, तो खरं नामस्मरण करतो. नाहीतर कबीरांच्या भाषा सांगू का, राम नाम सब कुछ कहे, चोर ठग ठाकुर और चोर, जिस नाम से प्रल्हाद और ध्रुव तरे ओ नाम कुछ और. म्हणजे कबीराने अगदी स्पष्ट शब्दात सांगितलेलं आहे की ज्याला लोक नामस्मरण म्हणतात ते नामस्मरण आणि संतांना अभिप्रेत असणारं नामस्मरण, ह्याच्यामध्ये एवढं अंतर आहे. आणि म्हणून हा जो सिद्धांत आहे, हा सिद्धांत हिंदुस्थानच्या सर्व भारतीयांनी जर सतत लक्षात ठेवला, स्मरणात ठेवला आणि आपला व्यवसाय केला, आपला उद्योग केला, आपला धंदा केला, आपला व्यापार केला, आपला बिझनेस केला, आपली नोकरी केली, तर हे राष्ट्र सर्व राष्ट्रांच्या पुढे जायला वेळ लागणार नाही. ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे. ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे,